नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे सर्व पितृ अमावस्या आणि आज पितृपक्ष संपणार आहे आणि उद्या घटस्थापना होणार आहे. तर सर्व पितृ अमावस्येला आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत, हे उपाय केल्यामुळे तुमच्या समस्या दूर होतील आणि पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देतील, तर ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. हिंदू पंचांगानुसार सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ कालच म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 झाला असून 2 ऑक्टोबर म्हणजे आज रात्री 2:19 असेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात. चला तर जाणून घेऊया कोणते उपाय सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करतात. 1. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी 1 लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री 7 वेळा तुमच्यावरून उतरून टाका. त्या लिंबाचे 4 तुकडे करून 4 दिशांना फेकून द्या. यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल. 2. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा. दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कर्ज कमी होईल. 3. सर्व पितृ अमावस्येला रात्री काळी कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला. जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाहीत. तसेच या दिवशी तामसी भोजन, नशा करणे, खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये. यामुळे पूर्वज नाराज होतात. 4. सर्व पितृ अमावस्येला रात्री 5 लाल फुले आणि 5 प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या. यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते. 5. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी बाभळीच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे. त्याचबरोबर कच्चे दूध, 2 लवंग, थोडे बत्तासे आणि काळे तीळ पितरांना अर्पण करावेत. यामुळे करिअर, नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात. असे म्हणतात की सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, साखर, दूध, तांदूळ, काळे तीळ आणि फुले अर्पण करा. ओम पितृभ्य नमः मंत्राचा जप करून 11 प्रदक्षिणा घाला. त्यानंतर पितृसूक्ताचे पठण करा. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा. यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. 7. सर्व पितृ अमावस्येला 2 पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गरजवंतांना खाऊ घालावे. मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना मिठाचे गोळे खायला द्यावेत. हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. 7. सर्व पितृ अमावस्या कालसर्पदोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते. सकाळी स्नान आणि ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीच्या नाग-नागिनीची पूजा करावी. त्यावर पांढरी फुले अर्पण करून त्यावर हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे. त्यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ती कामे पूर्ण होतात. तर अशा प्रकारे आज तुम्हाला सर्व पितृ अमावस्या आहे. आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, मोक्षप्राप्ती करून देण्यासाठी आपल्यालाही काही छोटे मोठे उपाय करायचे आहेत. त्यामुळे नक्की आपल्या पितरांसाठी हे उपाय करा. तुम्हाला काही अडचणी असतील देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.